हे का रे काळ्या? काय रे बिन लग्नाच्या? पुढला प्रश्न, चंद्र पृथ्वीभोवती का फिरतो? मला असं वाटतं त्यांचं लफडं असं. चल लवकर चल. हा थांब एक मिनिट. हो यार हे काय करू राहिला? अरे ऊन किती आहे, मी काळा पडन ना. उजळून सार चिरहाच चांदण काही उमगार. चल बाबा लय अर्जंट काम आहे. बस मागं मी चालवतो त्यांच्यावी. नाही नको एवढं काय अर्जंट काम नाही. चल आपलं मागं चल आपलं मागं. जीवापेक्षा काय आपलं आणि हिच्यात फरक आहे ना? मग चॅटवर काय करत असतो? भाऊ तू भविष्य बघतोस म्हणा. हा बघतो की. भाऊ माझं बघ की यार मायला माझं लग्न होते की नाही सांग की. अबे तू एक नाही 2 लग्न होतात. खरं म्हणाला भाऊ कधी होतं सांग की. मात्र ते आता होईना. कस काय भाऊ? ते दोन्ही लग्न लहानपणी खेळबांडे खेळतानाच झाले. कसला पाऊस आलाय? अहो दादा पावसात भिजत कशाला उभारलाय? या की आत. माणूस चांगला आहे बरं का. दादा चांगला आहे. या या मामा. बाहेर भिजत बसलाय राव. आतून भिजा. कुठं चालला? हा झालं जेवण झालं. हे कागदपत्राचं काम होतं मला. नाही माय 85 नंबरची अंडरपॅन्ट आहे. आता घरी चाललो होतो नाही का. मग शिवून आणायची ना तुझी. हा तेच आता जा करतो तेवढं. अयो तुला तसला नाही दे काय. हा पोटा पाण्यासाठी करावं लागतंय. अरे लय वाईट आहे. जाऊ का? हा मित्रासोबत 10 रुपयाला नको जाऊ. लका पोरग लयच कष्ट करते, काहीतरी केलं पाहिजे. अय पोरा लका तुझी आई गेल्यापासून तुला लयच काम पडते. लवकरच लग्नाचं बघतो. अयो आता होतंय बाबा लग्न. नासाही गाठा वाढलाय. बरं झालं नानाने मनाव घेतलं. चालतंय नाना कधी जायचं पोरगी बघायला? अरे उद्याच तुला दुसऱ्या आई घेऊन येतो. काय पोरा तुझ्यासाठी आता या उतरत्या वयात लगीन करायची बारी आहे. असू दे पोरा तुझ्यासाठी दुसरं लगीन करतो. काय करत आता? मित्र हो आज आपली गरिबी म्हणून आपण एक एक बिस्किट बुडवून खातोय. ज्या दिवशी मी श्रीमंत होईन का 3 बिस्किट संगच बुडवून खाणार. हा श्रीमंती आल्यावर आपण लय माच करणार. 3 पार्लेचे. आता ते टायगर खातोय. जान्हवी तुझ्यासाठी मी अख्ख्या जगाच्या विरोधात जाऊ शकतो. फक्त तुझ्यासाठी आणि आपल्या लग्नासाठी. मी तुझ्यासाठी जीव देऊ शकते माहिती. मला माहित होतं तुझ्यासारखी प्रेम करणारी मुलगी मला कधीच भेटू शकत नाही. आणि तुला हे माहितीये का आपल्या दोघांचं जोड आहे ना देवानी बनवलेला आहे. बस आता फक्त आपल्याला लग्न करायचं. ए सान्या हा ते तुला गच करण चालतं ते खाजायचं राहिलं का रे? माझं लय खाजू राहिलंय. कोणत्या गोळ्या आणल्या हे बघ ना तिथं लय खाजत आहे. अरे तू आयला तुला इथं काय चाललंय? लई लवकर गेला. त्याच्या इच्छा अधुऱ्या राहिल्या. अजून लग्न पण झालं नव्हतं त्याच. चांगला होता त्याच्या. चांगला होता. हो चांगला होता. घ्यायचा होता सोडून. कुणाला ओढायचा आहे? मला ना तुझ्यासोबत लग्न करायचंय. सॉरी यार मी तुझ्यासोबत लग्न नाही करू शकत. मम्मी पप्पा नाही बोलत आहे. 3 लाख रुपये पगार आहे मला. मग काय झालं यार मी करेल तुझ्यासोबत लग्न. वर्षाला 3 लाख रुपये पगार आहे. मम्मी पप्पांच्या विरुद्ध जाऊन मी लग्न नाही करू शकत यार. सॉरी. आमची 15 एकर शेती आहे हायवेटच. पण चुलत्याच्या नावावर आहे. चुलता करतो बोललाय माझ्या नावावर कारण त्यांना मुलं बाळ नाहीत ना. रेडी. पण चुलती आडवी या लागल्या. ती बोलते याच्या नावावर केलं तर मी डिवोर्स घेईल. चुलतीचं वय झाले ती आता लास्ट स्टेजला आहे. ती गेली की चुलता माझ्याच नावावर करणार आहे. चालेल.
पण चुलतीची शेवटची इच्छा आहे, मरायच्या अगोदर ती जमीन तिच्या भावाच्या नावावर करून घ्यायची आहे तिला.